नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रामदादा मॅथ्स अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 9वी भाग 2 प्रकरण पहिले। मित्रांनो, प्रकरणाचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध। म्हणजे आपल्याला भूमिती इयत्ता 9वी पासून आपल्याला भूमिती ही गणिताची वेगळी शाखा अभ्यासायची आहे। आतापर्यंत आपण बीजगणित आणि भूमिती एकत्रच अभ्यासलो, परंतु इयत्ता 9वीला तुम्ही गेलात, आतापासून आपल्याला भूमिती आणि बीजगणित ह्या गणिताच्या दोन वेगवेगळ्या शाखा अभ्यासायच्या आहेत, म्हणून हा भाग 2 आहे। म्हणजे ह्यामध्ये आपण भूमिती अभ्यासणार आहोत। तर भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजे आपल्याला भूमितीमधील काही मूलभूत संकल्पना, कन्सेप्ट, ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री, ते आपल्याला ह्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं मित्रांनो, सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला। तर माझी सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। बघूयात मित्रांनो प्रश्न पहिला। तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे। काय दिलेला आहे पहा, की खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। आता रेषा म्हणजे काय असते रे बाबा, जी दोन्ही बाजूला अमर्याद असते। आता ही आपली रेषा नाही होणार, ही रेषा खंड आहे, ही रेषा खंड आहे, परंतु ही दोन्ही बाजूला मर्यादित असते। पहा, ए बी ही आपली रेषाखंड आहे आणि रेषाखंड नेहमी रेषेचा तुकडा असतो, भाग असतो। आता ही जी आकृती आहे, ही आकृती आपण ह्याला पी क्यू नाव देऊ शकतो। आता ही जी आहे मित्रांनो, ही आपली रेषा आहे। रेषा आपण का म्हणू शकतो, कारण ही दोन्ही बाजूला अमर्याद आहे, दोन्ही बाजूला आपण ह्याला किती पण वाढवू शकतो, म्हणून ह्याला म्हणायचं रेषा आणि ह्याला म्हणायचं रेषाखंड। आता संख्या रेषा म्हणजे काय रे बाबा, ज्या रेषेवर आपण संख्या दाखवतो त्याला संख्या रेषा म्हणतात। हे तुम्ही इयत्ता 5वी पासून शिकत आलेले आहात, याच्यामध्ये नवीन काय नाही आहे। मग आता आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा मित्रांनो, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील किंवा अंतरे आपल्याला काढायचे आहे। आता संख्या रेषा दिलेली आहे आणि इथे तुम्हाला दिलेला आहे डिस्टन्स बिटवीन बी कॉमा ई। म्हणजे याचा अर्थ काय हो, हे डी आहे, कंसामध्ये बी कॉमा ई दिलेला, याचा अर्थ काय की आपल्याला बी आणि ई हे दोन बिंदू आहेत, ह्याच्या मधील अंतर काढायचं आहे। ह्या दोघांमधला अंतर किती आहे ते काढायचं आहे। आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, कोणत्याही दोन बिंदूमधला अंतर काय असतो, ही नेहमी धनवास्तव संख्या असते। ते शून्य पण असू शकते किंवा धनसंख्या असेल, ठीक आहे, पण ऋणसंख्या कधीच नसेल। तुम्ही मला सांगा बरं, तुम्ही जे अंतर असते, दोन गावामधलं अंतर आपल्याला मोजायचं असेल तर आपण म्हणू शकतो का 10 किलोमीटर वजा 10 किलोमीटर म्हणतो का? नाही, आपण 10 किलोमीटर म्हणतो, म्हणजे आपण धनसंख्याच घेतो। म्हणून दोन बिंदूमधला अंतर नेहमी धनसंख्या असेल, ठीक आहे। आणि ते आपण अंतर काढत असताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतो, हे लक्षात ठेवायचं। चला, मग आपल्याला बी आणि ई मधला अंतर काढायचं, म्हणजे कसं काढायचं, तर आपण अगोदर बी या बिंदूचं निर्देशक। आता निर्देशक म्हणजे काय, आता ह्या संख्या रेषेवर तुम्हाला संख्या दिसत आहेत 0 1 2 3 4 5 6, इकडे आपल्याला दिसत आहेत -1 -2 -3 -4 -5, ह्या संख्या आहेत। आणि ह्याच्या वरती काहीतरी नाव दिलेलं आहे ABCDE HJK PQO। तर हे जे मित्रांनो, हे जे संख्या रेषेवर बिंदू आहे, त्या बिंदूला आपण नाव देतो आणि तो बिंदू संख्या दाखवतो। आता एक ही संख्या आहे, म्हणजे एक ही संख्या दर्शवणारा बिंदू कोणता आहे, ए हा बिंदू संख्या ए दर्शवतो, म्हणजे बिंदू ए चा निर्देशक 1 आहे। पुन्हा आपल्याला दिलेला असेल ई, तर बिंदू ई चा निर्देशक किती आहे मित्रांनो, तर बिंदू ई चा निर्देशक 5 आहे, हे आपल्याला कळते। आता बिंदू जे चा निर्देशक -2 आहे, तर आपल्याला बी आणि ई मधला अंतर काढायचं, म्हणजे आपण अगोदर घेणार मित्रांनो बिंदू बी चा निर्देशक, बिंदू बी चा निर्देशक। आता बिंदू बी चा निर्देशक म्हणजे काय, संख्या रेषेवर बिंदू बी पहा, आणि तो बिंदू बी कुठे आहे, इथं आहे, आणि बिंदू बी कोणत्या संख्येच्या वर लिहिलेला आहे, 2 च्या वर, म्हणजे बिंदू बी चा निर्देशक 2 आहे, असं आपण लिहू शकतो। बिंदू बी चा निर्देशक 2 आहे ना, आहे। व आपल्याला दुसरा बिंदू कोणता शोधायचा, ई दिलेला आहे, म्हणजे आपण पुढे लिहू शकतो बिंदू ई चा निर्देशक, बिंदू ई चा निर्देशक, बिंदू ई चा निर्देशक काय आहे बाबा, पहा बिंदू ई संख्या रेषेवर कोणती संख्या दर्शवित आहे पहा, ही कुठं इथं आहे, म्हणजे बिंदू ई हा
5 ही संख्या दर्शवते, म्हणजे आपण इथं 5 आहे असं तुम्ही लिहू शकता. आता मी लिहिलं रे बाबा. मग आता विचार काय करायचा की 2 आणि 5 मध्ये कोण मोठा आहे रे? 5 मोठा आहे, म्हणजे आपण काय करणार, 5 लिहिणार, 2 लिहिणार. आणि 5 ही संख्या 2 पेक्षा नेहमी मोठी असते हे आपल्याला माहित आहे, कारण ह्या दोन्ही धनसंख्या आहे. मग आता आपल्याला काय करायचं, यांच्यामधला अंतर काढायचं. द डिस्टन्स बिटवीन बी कॉमा ई, म्हणजे बिंदू बी आणि बिंदू ई मधले अंतर आपल्याला काढायचे आहे. तर कसे काढणार बाबा? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. आपण इथं ठरवलेलं आहे 5 2 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे 5 वजा 2 किती होतात हो? 3 होतात. 5 वजा 2 किती रे बाबा? 3. 5 वजा 2 किती? 3 होतात. म्हणजे आपल्याला लिहिता येते डिस्टन्स बिटवीन बी कॉमा ई बरोबर 5 बरोबर 3 हे आपलं आन्सर आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कोणत्या पण 2 बिंदूमधला अंतर काढू शकता. अतिशय सोपं आहे. चला आता आपल्याला याच्यामधला दुसरा जे 2 बिंदूमधला अंतर आहे ते काढूयात. आपण आता काढलेत बी आणि ई मधला अंतर. दुसरं उदाहरण जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण बघूयात. आता दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे बाबा, दुसरं दिलेलं आहे तुम्हाला डिस्टन्स बिटवीन जे कॉमा ए. आता करायचं काय? सेम प्रोसिजर. अगोदर बिंदू बीचा निर्देशक काढा. मग आपण लिहू शकतो बिंदू जेचा निर्देशक काढायचा आहे. बिंदू जेचा निर्देशक. आता तुम्ही संख्या रेषेवर पहा, बिंदू जेचा निर्देशक किती आहे हो? किती आहे? तर बिंदू जे कुठं आहे? इथं आहे. बिंदू जेचा निर्देशक -2 आहे. मग बिंदू जेचा निर्देशक -2 आहे असं मी लिहिलं रे बाबा. व आता इथं कोणत्या 2 बिंदूमधला अंतर काढायचं आहे? जे आणि ए. मग आपण लिहिणार बिंदू एचा निर्देशक, बिंदू एचा निर्देशक, बिंदू एचा निर्देशक ए1 म्हणजे 1 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता 13 करो घिन नाही, आपल्याला सोडवायचं आहे. मग आता -2 आणि 1 दिलेला आहे. तर आता ह्या दोन्ही संख्या बघा, 1 कुठं आहे? संख्या रेषेवर उजव्या बाजूला आहे आणि -2 डाव्या बाजूला आहे. आता संख्या रेषेवर म्हणा किंवा सर्व धनसंख्या ह्या संख्या रेषेवर ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठ्या असतात, म्हणजे 1 ही संख्या -2 पेक्षा मोठी आहे असं आपण सांगू शकतो. मग आता डिस्टन्स बिटवीन मला काढायचं रे बाबा, जे कॉमा ए. मग जे कॉमा ए म्हणजे जे आणि ए मधला अंतर मला काढायचं. तर 1 आणि -2 हे जे आणि ए चे निर्देशक आहेत. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या तू वजा करणार रे बाब्या. मग 1 वजा, आता इथं लक्षात असू द्यायचं, 1 वजा करायचं. पुन्हा हा जो बिंदू निर्देशक आहे तो ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं, कारण इथं वजा बाकीचं चिन्ह आलेलं आहे, ती संख्या ऋण आहे. मग आता खाली जर तुम्ही सोडवलात तर हा जो 1 आहे तो दिसायला तसंच ठेवा. आता इथे वजा आहे, ब्रॅकेटमध्ये पण वजा आहे, म्हणजे ह्यांचा गुणाकार अधिक होईल, कारण इथं परमनंट गुणाकाराचं चिन्ह असतं, लक्षात ठेवायचं. वजा गुणिले वजा अधिक झाले आणि हे 2 म्हणजे किती झाले मित्रांनो? डिस्टन्स बिटवीन जे कॉमा ए, जे आणि ए मधला अंतर 2 आणि 1 3 झालं. म्हणजे आपल्याला बिंदू जे आणि बिंदू ए मधला अंतर सांगता येते 3 आहे. समजला तुम्हाला? अरे तुम्ही खूप हुशार आहात. ठीक आहे, तुम्हाला हे जर लिहायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. घ्या स्क्रीनशॉट, काय बघताय? स्क्रीनशॉट घ्या आणि आपण पुढचं उदाहरण सोडवूयात. ठीक आहे, चला तिसरं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. मग आपण तिसरं उदाहरण सोडवूयात. तिसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. आपल्याला तिसरं उदाहरण दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पी कॉमा सी. आता हा आपल्याला अंतर काढायचा आहे. तर आपल्याला पी आणि सी मधला अंतर काढणं सोपं जाते ना. अगोदर काय करणार तुम्ही? बिंदू पीचा निर्देशक किती आहे बघा बाब्या. बिंदू पी कुठं आहे रे? इथं आहे. मग याचा निर्देशक किती आहे? -4 आहे. बिंदू पीचा निर्देशक किती आहे हो? -4 आहे. व
बिंदू सी. आता सी दारूची सी नाही रे बाबा. बिंदू सी चा निर्देशक कोई शक नहीं है, ये तो मेरा गणित से इश्क है. बिंदू सी चा निर्देशक किती आहे? 3 आहे. बिंदू सी चा निर्देशक 3 आहे. आता तू बघशील रे बाब्या 3 आणि -4 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? दोन्ही संख्या धन आहेत का? नाही, एक धन आहे एक ऋण आहे. मग धन संख्या मोठी घे ना. मग 3 ही संख्या -4 पेक्षा मोठी आहे. रिझन काय आहे? कारण 3 ही धनसंख्या आहे. संख्या रेषेवर उजव्या बाजूला आहे, -4 डाव्या बाजूला आहे. 3 मोठी आहे. चल आता तुला अंतर काढायचं बाब्या. डिस्टन्स बिटवीन P, C बरोबर 3. आता इथं आपण काय करणार? वजाबाकीचं चिन्ह देणार. आपल्याला अंतर काढायचं ना. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. मग लहान संख्या कोणती आहे? -4. ते -4 असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहिशील, तो लिहिला. आता 3 मी लिहिलं, वजा गुणिले वजा अधिक झालं 4. आता खाली आपण लिहू शकतो डिस्टन्स बिटवीन P, C. अरे 3 आणि 4 किती होतात र? 3 आणि 4 7 होतात. मग आपल्याला लिहिता येते डिस्टन्स बिटवीन P, C 7 झालं. सोपं आहे. चला पुढचं आपल्याला पाहायचं आहे डिस्टन्स बिटवीन 4 नंबरचं J, H चौथं. मग आपण आता चौथ्या अंतर काढूयात. तुम्हाला लिहायचं असेल तर रिवर्स घेऊन तुम्ही स्क्रीनशॉट घेत राहा. ठीक आहे. आता आपल्याला चौथं उदाहरण सोडवायचं रे बाब्या. चौथं उदाहरण काय आहे? डिस्टन्स बिटवीन J, H. अरे जे कुठून आलाय अजून? चला हे जे कोण आहे? जे बिंदू जे कुठे आहे? इथं आहे. जेचा निर्देशक -2 आहे आणि बिंदू एचचा निर्देशक -1 आहे. लिहा, पटकन लिहा, वेळ लावू नका. बिंदू जेचा निर्देशक बिंदू जेचा निर्देशक किती आहे? -2 आहे. व बिंदू एचचा निर्देशक किती आहे? बिंदू एचचा निर्देशक किती आहे हो? -1 आहे ना. -1 आहे. मग आता आपल्याला डिसाईड करायचं की -1 आणि -2 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर बघा 1 आणि 2 मध्ये 1 2च्या उजव्या बाजूला आहे, म्हणून 1 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला अंतर काढायचं. कोणाचा? डिस्टन्स बिटवीन J, H. J आणि H मधला अंतर काढायचं. मग मोठी संख्या अगोदर लिहून घे ना. मोठी संख्या कोणती आहे? -1 लिहिला. पुन्हा वजा बाकीचं चिन्ह दे आणि पुन्हा दुसरी संख्या वजा कर. लहान संख्या म्हणजे -2 बरोबर. -1 जशाला तसं. आता वजा गुणिले वजा अधिक 2. -1 अधिक 2. आता आपल्याला खाली लिहिता येते डिस्टन्स बिटवीन J, H बरोबर. -1 आणि +2 मध्ये दोघांचे चिन्ह सारखे नाही आहे रे बाबा. मग तू करशील काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे का? काय 2 मधून 1 वजा केलं तर 1 राहतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे? 2 आणि 2चं चिन्ह अधिकचा अर्धा द्यायची गरजच नाही ना. देऊ नको ना. मग डिस्टन्स बिटवीन J, H आलं रे बाबा 1. आलं ना. बरोबर आहे. चल पुढचं बघ पटकन. चल आपल्याला 5वं बघायचं आता याच्यामधला. आता आपल्याला 5वं उदाहरण पाहायचं. 5वं उदाहरण काय आहे हो? डिस्टन्स बिटवीन K, O. आता बिंदू K चा तू निर्देशक शोधशील. बिंदू K चा निर्देशक काजल नाही K. बिंदू K चा निर्देशक बिंदू K चा निर्देशक आहे मित्रांनो -3 आहे. बिंदू K चा निर्देशक -3 आहे आणि बिंदू O चा निर्देशक 0 आहे. 0 आहे. बघा ना, बिंदू O चा निर्देशक काय आहे?
0 आहे. आता तू काय करणार? आता 0 आणि -3 मध्ये कोणती संख्या मोठी आहे तू ते पाहणार. मग मला सांगशील 0 आणि -3 मध्ये कोणती संख्या मोठी असेल रे बाबा? की 0 जे आहे ते संख्या रेषेवर -3च्या उजव्या बाजूला आहे. बघ ना, हे बघ 0 इथं आहे, हे -3 इथं आहे, म्हणजे 0 ह्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं 0 किंवा 0 ही संख्या प्रत्येक ऋण संख्येपेक्षा मोठी असते. मग आता 0 - 3 पेक्षा मोठी संख्या आहे. मग डिस्टन्स बिटवीन के कॉमा ओ काय येणार? 0 मायनस आपल्याला अंतर काढायचं म्हणजे वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या 0 वजा आणि आपली संख्या दुसरी जी आहे ती -3 आहे, ते ब्रॅकेटमध्ये लिहा. आता पुढे बघा 0 ॲज इट इज आणि वजा गुणिले वजा अधिक झाले म्हणजे 0 + 3. आता डिस्टन्स बिटवीन के कॉमा 0, डिस्टन्स बिटवीन के कॉमा 0 0 + 3, 3 मध्ये 0 मिळवा 3च येतं. मग आपण लिहिणार 3. आपला अंतर आलेला आहे 3. मग के आणि ओ मधला अंतर 3 आहे. ठीक आहे, बघूयात याच्यामधला पुढचं उदाहरण. जर तुम्हाला लिहायचं असेल स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकरणावर व्हिडिओ पाहिजे ते पण मला कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब एकदाच करायचं असतं बरं. तुम्ही अगोदर सबस्क्राईब केला असेल तर पुन्हा अनसबस्क्राईब होता. एकदा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झालं मग आता पाहूयात पुढचं उदाहरण. चला, उदाहरण नंबर 6. चला आपल्याला उदाहरण 6 पाहायचं रे बाब्या. आता 6 काय दिलं रे? डिस्टन्स बिटवीन ओ कॉमा ई दिलेला आहे. मग आता करायचं काय? ओचा निर्देशक किती आहे ते लिही ना अगोदर. मग आता बिंदू ओचा निर्देशक, बिंदू ओचा निर्देशक, बिंदू ओचा निर्देशक 0 आहे. 0 आहे बे, 0 आहे, 0 आहे. व बिंदू ईचा निर्देशक, बिंदू ईचा निर्देशक किती आहे हो? बिंदू ईचा निर्देशक कोई शक नाही. चलो, बिंदू ई कुठं आहे? इथं आहे, 5 आहे, 5 आहे. मग तू मला सांगशील, काय सांगशील? 5 आणि 0 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? 5 मोठी आहे, कारण ती धनसंख्या आहे. मग 5 0पेक्षा मोठी संख्या आहे. आता तुला डिस्टन्स बिटवीन ओ कॉमा ई लिहायचं रे. आता तू ई ओ आणि ई मधला अंतर तुला काढायचं रे. मग तू काय करशील? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग 5 मधून 0 गेलं तर राहतं मित्रांनो डिस्टन्स बिटवीन ओ कॉमा ई. आता एक सांग, कोणत्या पण संख्येमधून 0 वजा करा तीच संख्या येते. 0 मधून फरक पडत नाही. ये 0 का कोई फरक नाही पडता जर आपण त्याला काय केलो? बेरीज केली, वजाबाकी केली तर. ठीक आहे, मग आता 5च येईल. म्हणजे ओ आणि ई मधला अंतर किती असेल रे बाब्या? ओनली 5. ठीक आहे, 5 असेल. बघूयात याच्यानंतरचं उदाहरण. तुला लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घे पटकन. चला आपल्याला आता पाहायचं आहे ओ आणि ई मधला अंतर झालं आहे. आपल्याला आता उदाहरण 7 पाहायचं आहे. तर 7वं उदाहरण दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पी कॉमा जे, पी कॉमा जे. तर पहा, बिंदू पीचा निर्देशक, बिंदू पीचा निर्देशक, बिंदू पीचा निर्देशक किती आहे? पी कुठं आहे? इथं आहे. आणि ह्याचा निर्देशक किती आहे? -4 आहे. बिंदू पीचा निर्देशक -4 आहे. व बिंदू जेचा निर्देशक, बिंदू जेचा निर्देशक, बिंदू जेचा निर्देशक किती आहे? बिंदू जे कुठे आहे? इथं आहे, -2 आहे, -2 आहे.
ठीक आहे ना. आता -2 आणि -4 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? आम्हाला तर 4 मोठी दिसते, 2 पेक्षा पण नाही आहे. देखो इधर -2 तू यहाँ लिखो, -4 इथंच लिहा. आणि दोन्हीपेक्षा कोणती संख्या मोठी आहे बघ ना रे. -2 आणि -4. -2 उजव्या बाजूला आहे, -4 डाव्या बाजूला आहे. संख्या रेषेवर बनतोय, कुठं पण नाही. आता -2 मोठी आहे, मग -2 -4 पेक्षा मोठी संख्या आहे. मग तू अंतर काढशील, डिस्टन्स बिटवीन P, J बरोबर -2 ॲज इट इज. आणि ह्याची वजाबाकी करायची कोणासोबत? दुसऱ्या संख्येपेक्षा लहान संख्या कोणती आहे? -4. ते ब्रॅकेटमध्ये लिहिशील तू. आता डिस्टन्स बिटवीन P, J तुला काढायचं, -2 जशाला तसंच ठेवा. आता हे वजा गुणिले वजा होतं अधिक हे 4. आता तू खाली लिहिशील डिस्टन्स बिटवीन P, J बरोबर -2 अधिक 4. अबो दोघांचे चिन्ह सारखे नाही आहे तर काला घाबरतोस? मोठ्या संख्येतून लहान संख्या पटकन मायनस कर. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह दे, मोठी संख्या 4 आहे, 4चं चिन्ह द्यायची गरज नाही कारण ते अधिकचं आहे, अधिक आपण लिहित नाही. चला डिस्टन्स बिटवीन P, G हो गया रे बाबा, 2 आलेला आहे. बघूयात सराव संच 1.1 मधील प्रश्न, पहिल्यामधला शेवटचं उदाहरण. चला आपल्याला शेवटचं उदाहरण पाहायचं आहे. सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला आपला इथे संपणार आहे. मग पटकन करूयात ना आपण, वेळ नाही वाया घालवायचा. चला 8वं उदाहरण आप देखेंगे. Q, B मधला अंतर आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स बिटवीन Q, B. अब तू निकालेगा Q और B का अंतर. Q आणि B मधला अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे बिंदू Q चा निर्देशक, बिंदू Q चा निर्देशक. Q कुठे आहे? अबे Q इथंच आहे ना. मग Q चा निर्देशक -5 आहे. -5 आहे झालं. व बिंदू B चा निर्देशक, और बिंदू B कुठं आहे? बिंदू B यहांच है, ये कहाँ नहीं गया. बिंदू B बघ बाबा, बिंदू B इथं आहे. बिंदू B चा निर्देशक काय? निर्देशक, ओनली शक नाही, निर्देशक काय आहे पहा. 2 आहे, लिहा 2 आहे. मग आता 2 आणि -5 मध्ये बघा, 2 कुठे आहे रे? संख्या रेषेवर उजव्या बाजूला आहे. -5 कुठे आहे रे? डाव्या बाजूला आहे. मग काय करशील तू? 2 आणि -5 तू इथं लिहिशील आणि ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तू ते पाहशील. कोणती आहे? 2 आहे ना रे, कारण 2 धन आहे, 5 ऋण आहे. मग 2 ही संख्या -5 पेक्षा मोठी आहे. म्हणजे आपण काय करणार? डिस्टन्स बिटवीन Q, B तू काढणार. तर Q आणि B मधला अंतर काय असेल? अगोदर मोठी संख्या 2, पुन्हा मायनस करायचं, वजाबाकी करायची आपल्याला. लहान संख्या ते -5 आहे. मग ब्रॅकेटमध्ये लिही. आता 2 ॲज इट इज, वजा गुणिले वजा अधिक झालं, 5 मी लिहिलं. मग आपल्याला डिस्टन्स बिटवीन Q, B बरोबर 2 आणि 5 होतात 7. तू 7 लिहिशील, मी लिहिलं. आणि आपल्याला Q आणि B मधला अंतर निघालेला आहे 7. आता बघतोस काय? बघू नको, लिहून घे. आणि तुला जर लिहायचं असेल तर तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊ शकता. घ्या स्क्रीनशॉट. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात ह्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. अशाच प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुमच्या पण बेसिक नॉलेज कन्सेप्ट तुमचं क्लिअर होतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आता सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि तुम्ही अशाच प्रकारे मनोरंजनात्मक व्हिडिओज पहा, अभ्यास करा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा आणि भविष्यामध्ये खूप यशस्वी व्हा. धन्यवाद.